सबस्क्राईब करा सोनालीज किचन चॅनलला आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। नमस्कार, सोनालीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्याला शिकायचे आहे झटपट ढोकळा। तर त्यासाठी मी इथे 2 ते 2.5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। फोडणीमध्ये आपल्याला मिरच्या लागणार आहेत आणि इन्स्टंट ढोकळ्यासाठी आपल्याला इनोचं एक पॅकेट मी घेतलेलं आहे। हे फोडणीला आणि पीठ तयार करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। ते साधारण मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। सायट्रिक ॲसिड 1 चमचा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथं फोडणीसाठी मोहरी, हळद आणि थोडीशी हिंग घेतलेली आहे। आता ढोकळ्यासाठी आपल्याला 2 रेग्युलर ज्या वाट्या आहेत आपल्या, ते मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे जे तुम्हाला सांगितलं मी सायट्रिक ॲसिड आणि साखर, ते ह्या टीस्पूननी आपला रेग्युलर चमच्याने मी ते घेतलेलं आहे। आपल्याला इथे 1 ग्लासभर पाणी लागणार आहे, ते पण पाणी मी घेतलेलं आहे। आणि ढोकळा स्टार्ट करायच्या आधी मी इथे एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस ऑलरेडी मी बारीक करून ठेवलेला आहे जेणेकरून आतलं पाणी गरम होईल। आणि आतमध्ये एक भांडं आहे, त्याला मी तेल लावून ठेवलेलं आहे। आपला जेव्हा ढोकळा तयार होईल तेव्हा हे आतलं भांडं आपल्याला तापलेलं हवंय, त्यामुळे मी हे आधी करून ठेवते आणि आता आपल्याला ढोकळ्याची रेसिपी बघायची आहे। आता इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे, याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि हे आपलं चवीपुरतं जे मीठ आहे ते मी इथे घेते पूर्ण, आणि ह्याच्यात थोडंसं पाणी आपल्याला मिक्स करून हे सायट्रिक ॲसिड आपल्याला पूर्ण विरघळवायचं आहे। सायट्रिक ॲसिड पूर्ण विरघळेल याची आपल्याला काळजी घ्यायची इथं। आता हे सायट्रिक ॲसिड आणि मीठ आपलं पूर्ण विरघळलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी पीठ घालते। पीठ हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय, यातल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या। ह्याच्यासाठी हिरा बेसन म्हणून मिळतं, ते जास्त चांगलं। दुसरी वाटी पण आपण घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ पूर्ण गाठी फोडून घ्यायचे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं। आणि हे एका दिशेने हात फिरवायचा आहे आपला। मीनवाईल मी इथं गॅसची फ्लेम मोठी करते, आपल्याला ते भांडं फ्लेम वगैरे येते तुम्हाला, तर ते आता भांडं आपलं तापलेलं आहे। गॅस मी बारीक करते आणि हा इनो जो आहे आपण इन्स्टंटसाठी घेतलेला आहे, तो इनो मी आता ह्याच्यात पूर्ण टाकते। पण हे पण फार आपल्याला हलवायचं नाहीये, हे त्याच दिशेने फिरवायचं आहे। हे बघा, हे आता पीठ आपलं फुगलंय आणि आता हे पीठ फुगलेलं आहे। हे एवढंच फक्त फिरवून मी ते पीठ त्याच्यात सेट करते। आणि हे पीठ आता मी ते झाकून ठेवते। असं मी सेट केलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला, आता 20 मिनिटं झालेली आहेत। आपण आता हे चेक करू आपला ढोकळा रेडी आहे का। हा चमचा मी इथं घालून बघते, ह्याला पीठ जर लागलं नाही तर आपला ढोकळा रेडी आहे। हे बघा, ह्याला पीठ नाही लागलेलं। आता इथं आपण तेल घेतलेलं आहे, तेल तापलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये मी आता मोहरी, हळद आणि हिंग थोडी घालते। थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, मिरची आपण त्यात टाकू। मिरची आपल्याला चांगली परतायची आहे।
आता आपण पाणी घालतो. हे एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता आपली जी साखर आहे, ती आपण घेतलेली साखर आहे, ही पूर्ण साखर मी आता त्याच्यात घालते आणि ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची. हे आता मी असं हे बघा, तुम्हाला लक्षात येईल की किती स्पंजी आणि छान झाले आपल्या ढोकळा. हे आता मी असं कट करून घेते कारण आपल्याला त्याच्यावर फोडणी होतायची आणि ती फोडणीचं जे पाणी आहे आपल्याला साखरेचं, ते सगळं ह्या ढोकळ्यामध्ये सक झालं पाहिजे. ते पाणी आता मी असं इथं ओतून घेते. याच्यामध्ये थोडासा मिरची जी आहे त्याचा पण ठसका थोडासा दिसतोय इथं, येतोय म्हणजे इथं मला. आणि हे साखरेचं जे पाणी आहे ना, ते आपल्याला ढोकळ्यामध्ये पूर्ण मुरू द्यायचे. ज्यांना जसं ढोकळा आवडत असेल तसे तुम्ही साखर वाढवू शकता. हे बघा, या पद्धतीने पूर्ण मी साखरेचं पाणी त्यात घातलेलं आहे. गार्निशिंग साठी थोडंसं आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया. तुम्हाला मी हे पण दाखवते. हा बघा, आपला ढोकळा एकदम स्पंजी असा एकदम छान झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीचा ढोकळा तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला तो आवडेल.